नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे राणी सावंत. तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितला असेल, नसेल बघितला तर नक्की बघा. आज आपण बघतोय इथं आळूची पानं जी आहेत, त्याची देठं आहेत, त्याची भाजी बघतोय आपण. ही देठं नेहमी फेकून देतो, तर ही देठं आहेत ना, अशी काढून घ्यायची. मस्त भाजी लागते. नक्की करा जर कधी केली नसेल तर. आणि जे करतात त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा कशी लागते ते. आता हे देठं आहेत ना, अशी पूर्ण काढून घ्यायची. आणि याच्यावरची जी साल आहे ना, जशी आपण शेवग्याच्या शेंगांची कशी काढतो तसं काढून घ्यायची. शिरा मस्त लगेच निघतात, कारण एकदम मऊ असतं ना. बघू शकता दाखवल्याप्रमाणे असं काढून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी तर मी बघा इथं काढून घेतलं आता हे. आणि हे धुवून घ्यायचं आहे मुळात आपल्याला. आणि नंतर याचे तुकडे करून घ्यायचे. जसं आपण गवारीच्या कशा शेंगा आपण कापून घेतो, खुडून घेतो, त्या पद्धतीने असं हे करून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचं आधी तर. नंतर हे कापून घ्यायचं. आणि मग आपण जसं गवारीची शेंग कशी बनवतो त्याच पद्धतीची फोडणी याला सुद्धा द्यायची आहे. जास्त काही टाकायचं नाही आहे. आता बघू शकता इथं मी असे हे कट करून घेतलेले आहेत. भाजी चवीला अप्रतिम लागते. नेहमी तर हे आपण देठ फेकूनच देतो, पण कधीतरी याचा वापर करून काहीतरी चांगलं जर करता येत असेल तर नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं. आता बघू शकता इथं मी ताटामध्ये ठेवून घेतलं. आता आपल्याला काय करायचं, हे पॅनवरती ना थोडंसं भाजून घ्यायचं. तेल वगैरे काहीच टाकायचं नाही. असंच तवा गरम झाला की आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनटातच हे भाजलं जातं, कारण एकदम मऊ असतं आणि हे भाजल्यानंतर अजूनच मऊ होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे फोडणीला द्यायचं. आता बघू शकता मी इथं पॅनवरती ते ठेवून घेतलेलं आहे. आता 2 मिनटासाठी भाजून घेणार आणि नंतर बाजूला काढून घेणार आहे. तर आता भाजून घेऊया आपण. आता तुम्ही बघू शकता हे मी भाजून घेते बघा. असं जर का ते दाबून बघितलं ना तर एकदम मऊ होतं आणि त्याच्यामधून पाणी आल्यासारखं बाहेर येतं. बघू शकता एकदम मऊ झालेलं आहे. आता बाजूला काढून घ्यायचं. आता याच तव्यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर तव्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि थोडंसं लसूण टाकलं आहे. कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घेतला. आता कांदा आणि लसूण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला हिंग ॲड करायचं आहे. आणि हे सगळं भाजून झालं की बाकीचे जगभरातले मसाले आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं. टोमॅटो वगैरे नाही टाकला तरी चालतो. साधी सिंपल अशी भाजी पटकन 1-5 मिनटात तयार होते. जास्त सुद्धा वेळ लागत नाही. आणि नेहमी जे देठ आपण फेकून देतो त्याचा एकदा जर वापर होत असेल तर नक्की ट्राय करायला पाहिजे असं मला वाटतं. पर्सनली मी स्वतः बनवलेली आहे ही भाजी. मला स्वतःला खूप आवडली आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ केलेला आहे. आता हे भाजून झालेलं आहे कांदा. आता हळद टाकायची. आपला घरचा मसाला टाकून घ्यायचा, तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात अजून ॲडिशनल मसाले टाकू शकता. चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला, सब्जी मसाला, असे बरेच मसाले आहेत. त्याच्यामधून तुम्ही अजून मसाले याच्यात टाकू शकता चव वाढवण्यासाठी. पण मला हे एवढे मसाले इनफ वाटले या भाजीसाठी. आणि याच्यामध्ये आता आपण जी भाजी काढून घेतलेली आहे भाजून, ती याच्यात टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायची ही भाजी. आणि याच्यामध्ये आपल्याला ना शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. मी कारळं आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं. 2 चमचे इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भाजी आपल्याला 1 मिनिट आपल्याला भाजून वाफवून घ्यायची आहे. हे भाजून झाल्याच्या नंतर बघू शकता इथं आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे. भाकरी चपातीसोबत अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.